नमस्कार, मी अश्विन बापट. क्विक हिल प्रेझेंट्स माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, छोकरा साबण, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, नामवंत शिक्षणतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव आपले कट्ट्याचे आजचे पाहुणे आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये तब्बल 44 पुस्तकांचं लेखन संपादन करणारे सिद्धहस्त लेखक अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तब्बल 73 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी रोल मॉडेल अशा शब्दात त्यांचा गौरव केलाय. जाधव सरांच्या आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचा तब्बल 14 भाषांमध्ये अनुवाद झालाय. पुस्तकाच्या 201 आवृत्त्या निघाल्यात आणि तब्बल 2 लाख प्रती विकल्या गेल्यात. हे पुस्तक मराठी भाषेतलं इंटरनॅशनल बेस्ट सेलर ठरलंय. विद्यार्थीप्रिय, प्राध्यापक, सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले प्रभावी वक्ते अशी बहुआयामी ओळख असलेल्या जाधव सरांशी आता आपण संवाद साधणार आहोत. आज केंद्रीय बजेटही सादर झालंय, त्या अनुषंगानेही काही गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार सर, कट्ट्यावर स्वागत तुमचं. मलाच खरं तर म्हणजे इतके दिवस तुम्ही कट्ट्यावर कसे आला नाहीत असा प्रश्न पडलाय आणि मला तर असं वाटलं होतं की आपला कट्टा होऊन गेलाय. पण ठीक आहे, आता बजेटच्या निमित्तानं आपल्याला गप्पा मारायची संधी मिळते आहे. तर बाकी सगळ्या गोष्टी बोलण्याच्या आधी आजच्या बजेटच्या बद्दल काही जणांनी त्याचं अगदी ड्रीम बजेट मध्यमवर्गीयांसाठी असं कौतुक केलं आणि खूप मध्यम वर्गाला तर खास करून खुश करून टाकणारं असं हे बजेट होतं किंवा आहे. तटस्थ अर्थतज्ञ, अर्थकारण जाणणारे एक व्यक्ती म्हणून तुम्ही या बजेटकडं कसं बघताय? प्रत्येक अर्थसंकल्पाला तो परिस्थितीजन्य असतो. त्यावेळी असलेल्या आर्थिक आव्हानांना सामोरा जाणारा अर्थसंकल्प आहे का, हा खरा मूल्यमापनाचा मुख्य बिंदू किंवा मुख्य त्याची तत्वज्ञान तसं असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे पहा की इथे मध्यमवर्गीयांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे असं खूप सांगितलं जातं आहे, पुन्हा पुन्हा सांगितलं जातं आहे. ते अंशतः खरं आहे. पहिलं म्हणजे ते का केलं हे तुम्हाला सांगतो. कारण आपल्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हानं आहेत. त्या आव्हानांपैकी म्हणजे पहिलं आव्हान आर्थिक विकासाचा दर हा कमी झालेला आहे. 8.2% मागच्या वर्षी होता, यावर्षी तो 6.4 किंवा 6.5 आहे. त्यामुळे आर्थिक विकासाचा दर कमी झालेला, रुपया घसरणारा, रुपया ढासळणारा, परकीय चलनाची गंगाजळी, त्याचबरोबर इतर अनेक आव्हानं आहेत. या सगळ्या आव्हानांना सामोरं जाताना त्यातलं एक आव्हान असं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा एक वर्षभरामध्ये वस्तू आणि सेवा यांची मागणी ही कमी प्रमाणात झालेली आहे. त्याला अनेक कारणं आहेत. अर्थात ही म्हणजे बेरोजगारी वाढलेली आहे, लोकांचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि क्रयशक्ती लोकांची कमी झाल्यामुळे वस्तू आणि सेवा यांची मागणी जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणावर झालेली नाही. आणि म्हणून अत्यंत आवश्यक गोष्ट त्यांनी केली, त्यांनी कॉर्पोरेट टॅक्सेस फार पूर्वी कमी केले आणि त्यांनी कॉर्पोरेट टॅक्सेस कमी करून सुद्धा त्यामध्ये खाजगी गुंतवणुकीमध्ये वाढ झाली नाहीच. गेली 10 वर्ष ते सांगतात की आता होतेच आहे पण झाली नाही. व्यक्तिगत इन्कम टॅक्सचे जे दर आहेत ते कमी केले नव्हते, ते आता कमी करण्यात आलेले आहेत. ही निश्चितपणे सकारात्मक बाब आहे. मात्र ती जेवढी उत्तम आहे असं भासवली जाते तेवढी चांगली ती नाही. कशी काय सांगतो तुम्हाला. आपल्याला पुन्हा पुन्हा सांगण्यात येतं आहे की 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्नापर्यंत, वार्षिक उत्पन्नापर्यंत काही टॅक्स द्यावा लागणार नाही. अगदी खरं आहे. पण 12 लाखाच्या पुढे तुमचं उत्पन्न गेलं की तुम्हाला पूर्वलक्ष्य प्रभावाने टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे पहा, 12 लाख एक जरी तुमचं उत्पन्न झालं ते 75,000ची स्टँडर्ड डिडक्शन आपण बाजूला ठेवू. तुमचं 1 लाखाने जरी उत्पन्न वाढलं तरी तुम्हाला खऱ्या अर्थानं जी सवलत मिळते ती फक्त पहिल्या 4 लाख उत्पन्नावर मिळते. पहिल्या 4 लाख उत्पन्नावर 0% टॅक्स. 4 लाख ते 8 लाख या वार्षिक उत्पन्नाला 5% टॅक्स. 8 ते 12 लाख
उत्पन्नाला 10% टॅक्स आणि 12च्या वरती असेल 12 ते 16 त्यावर 15% टॅक्स. म्हणजे खऱ्या अर्थानं जी सवलत मिळालेली आहे ती फक्त 4 लाखापुरतीच सीमित आहे. पण नाही, पण आज असं जेवढे तज्ज्ञ आले होते त्या सगळ्यांनी हे सांगितलं की म्हणजे हे फार कन्फ्युजन आहे लोकांच्या मनामध्ये की एकीकडे आपण म्हणतो की 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त आणि दुसरीकडे आपण 4 ते 8, 8 ते 12 मध्ये आपण. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुमचं उत्पन्न 12 लाखापर्यंत असेल तर त्याच्यामध्ये जे रिबेट्स आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या अशा आहेत की तुम्हाला 12 लाखापर्यंत कर भरावाच लागणार नाही. 12 लाख 1 रुपया जरी झालं तरी तुम्हाला भरावा लागेल. तोच तर मुद्दा आहे. 12 लाख रुपयापर्यंत काही भरावं लागणार नाही, किंबहुना 12,75,000 पर्यंत एकही पैसा 75,000 वरचं स्टँडर्ड डिडक्शन. हो, परंतु 1 रुपयाने जरी वाढला तरी तुम्हाला सगळ्या उत्पन्नावर टॅक्स द्यावा लागेल, फक्त पहिले 4 लाख रुपये उत्पन्न सोडून. म्हणजे उरलेल्या 8 लाख तरी ठीक आहे. म्हणजे हा मोठा दिलासा आहे. हा मोठा दिलासा आहे, वादच नाही. पण तुम्ही तेही पहा की त्यामुळे काय होणार आहे की चांगली बाब त्यातली ही आहे की जवळजवळ 1,10,00,000 कोटी रुपये एवढी रक्कम, एवढी क्रयशक्ती सर्वसामान्य जनतेची वाढणार आहे. त्यामुळे त्यामुळे उठाव मिळणार आहे. त्यामुळे ही सकारात्मक पाऊल यात शंकाच नाही. परंतु म्हणजे जे टॅक्स मध्ये जाणार होते पैसे ते आता लोकांच्या खिशात राहतील आणि लोक ते खर्च करतील आणि मार्केटला गती येईल. करेक्ट. लोक ते खर्च करतील किंवा ते सेव्हिंग करतील. दोन्ही प्रकारे ते अर्थव्यवस्थेला त्याचा उपयोगच होणार आहे. मागणी जशी वाढेल त्याप्रमाणे पुरवठा वाढवण्यासाठी गुंतवणूक वाढवू शकेल आणि त्याचबरोबर ज्याचा आपण ती गुंतवणूक केली तर ती वित्तीय गुंतवणूक होईल. त्या गुंतवणुकीचे परिणाम शेवटी परिणाम त्याचा ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी होऊ शकतो. हल्ली ना काही याच्यामध्ये की 50 वर्ड्स एडिट वगैरे असं असतं. म्हणजे तुम्ही 50 शब्दामध्ये अग्रलेख लिहा. तर आता समजा आपल्याला कारण बाकीही गप्पा मारायच्या त्यामुळं बजेटच्या बद्दल जर मी असं म्हटलं की हे जे आजचं बजेट जे ड्रीम बजेट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते, निर्मला सीतारामन यांनी आत्तापर्यंत जेवढी बजेट्स केली त्याच्यामधलं सगळ्यात उत्तम बजेट खास करून मध्यमवर्गीयांच्या दृष्टिकोनातून. तर ह्या बजेटच्या बद्दल त्याचे प्लस पॉईंट्स आणि मायनस असं जर अग्रलेख तुम्हाला लिहायचा असेल 50 शब्दामध्ये समजा, तर तो तुम्ही काय सांगाल, कसा लिहाल? मी असं म्हणेन की हा अर्थसंकल्प हा बऱ्याच प्रमाणात समतोल राखणारा, कारण आव्हान जे होतं, मी थोडा मागे जातो, हा अर्थसंकल्प तयार करत असताना माननीय अर्थमंत्र्यांसमोर जे आव्हान होतं ते एका बाजूला वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट कमी करण्याची प्रक्रिया पुढे चालू ठेवणे हे आव्हान, आणि दुसरीकडे मंदावलेला आर्थिक विकासाचा दर उंचावणे आणि तो वाढता ठेवणे याचं आव्हान. अशा दुहेरी आव्हानातून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये माननीय वित्तमंत्र्यांना बऱ्यापैकी समतोल साधता आलेला आहे. त्यांनी फिस्कल डेफिसिट कमी करून दाखवलं. 4.9%च्या ऐवजी 4.8% हे झालं. तिथेही काळी एक किनार आहे, कारण त्यामध्ये सुद्धा भांडवली खर्च मागच्या वर्षी फारसा वाढला नाही म्हणून ते कमी करता आलं. ही त्यातली काळी किनार आहे, परंतु हे कमी झाले स्वागत आहे. पण असा कुठला मुद्दा की बरं तुम्हाला आणखीन बोलताय तुम्ही? हो, बोलतोय ना. आणि पुढच्या वर्षीसाठी ते 4.4% आपल्या GDPच्या 4.4% असणार आहे. हे निश्चितपणे स्वागतार्ह आहे. हे करत असताना त्यांनी चालना देण्याचा प्रयत्न केला, अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एका वाक्यात जर सांगायचं तर असं म्हणता येईल की बऱ्यापैकी समतोल असलेला, मध्यमवर्गीयांना काही प्रमाणात दिलासा देणारा, मात्र कुठलंही नाविन्यपूर्ण धडाकेबाज कार्यक्रम नसलेला सरधोपट अर्थसंकल्प. अच्छा, पण तुम्हाला काय अपेक्षित होतं आणखीन त्यांनी करणं? खूप अपेक्षित म्हणजे त्यांनी काय काय करायला? म्हणजे दोन गोष्टी. हे पहा, एवढी मोठी मेजॉरिटी त्यांच्या पाठीशी असताना खरं म्हणजे खूप मूलगामी बदल करणारा अर्थसंकल्प मांडता येणं सहज शक्य होतं, एवढी मोठी शक्ती त्यांच्या मागे असताना.
म्हणजे 1991 सालचा अर्थसंकल्प पहा, म्हणजे गेम चेंजर म्हणता येईल असा अर्थसंकल्प मनमोहन सिंगांनी केला होता. आता गेम चेंजर अर्थसंकल्प आणायला काहीच हरकत नव्हती, किंबहुना त्याची गरज होती. आणलेलं इज मोर ऑफ द सेम. इकडे थोडंसं टिंकर कर, तिकडे थोडंसं टिंकर कर, तिकडे थोडंसं याने प्रकाश पडत नाही. पण असं कोणता निर्णय असा होता की जो तुम्हाला असं वाटतंय की तो घ्यायलाच हवा होता? दोन गोष्टी, दोन महत्त्वाचे निर्णय घेता आले असते. पहिली गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावर निर्नियंत्रण, लिबरलायझेशन इन मेजर वे. इतकं नियंत्रण वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट हा शब्द पण नाही आला नाही, आणि ते प्रत्येक वेळी तरतूद करतात आणि काहीच साध्य होत नाही. निर्नियंत्रण नाही, म्हणजे बिझनेस करणं भारतामध्ये सुकर व्हावं, ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढावं, यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निर्नियंत्रण करण्याची गरज होती. ते करण्यात आलेलं नाही. दुसरा धाडसी निर्णय, अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्यांना घेता आला असता, त्यांनी घेतलेला नाही आहे. 10 एकरापेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांवरती इन्कम टॅक्स लावणे. कसं शक्य आहे? आपल्याकडे तो असं आहे की आपल्याकडे शेतकऱ्यांच्या म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे असं आहे की तो इतका सगळा अंगावर येईल, तो कसं काय ते कोणी धाडसी निर्णय घ्यायला. एक्झॅक्टली, दॅट इज द पॉइंट. इफ तिथेच फक्त टिंकर करायच्या ऐवजी आपण बिहारचे इलेक्शन्स आहेत, दिल्लीचे इलेक्शन्स आहेत, त्या इलेक्शन्स आहेत, आणि सगळ्या पक्षाचे राज्यकर्ते त्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे शेतीच्या बद्दल काही टॅक्स लावणं वगैरे हा फक्त म्हणजे ज्यांना राजकारण करायचं नाही आणि अर्थशास्त्रामध्ये ज्यांना रमायचं अशा तुमच्यासारख्या लोकांना तसं वाटतं. नाही, तसं नाहीये ते. हे पहा, शेतीवरती टॅक्स लावताना शक्य, त्यांना इतर सगळे टॅक्सेस लागू होतात त्यांच्या सगळ्या कन्झम्पशनवरती. मला असं वाटतं की तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा अडकलेला आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावरती कॅशची उलाढाल होते आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत आहेत. मला असं वाटतं की एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडच्या, मी लहान शेतकऱ्यांना अजिबात धक्का लावण्याबद्दल बोलत नाहीये. 10-25 एकरच्या वरती ठेवा, तुम्ही मर्यादा ठेवा. एका विशिष्ट मर्यादेच्या पेक्षा जास्त जमीन ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावरती टॅक्स लागू होईल, अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेणं. तुम्ही विचारलं धाडसी निर्णय काय घेता येऊ शकले असते, हे 2 निर्णय मी सांगतो तुम्हाला. बरं, आता ना मला म्हणजे जेव्हा तुम्ही बोलत असता तर म्हणजे अर्थशास्त्रासारखा क्लिष्ट विषय, म्हणजे तुम्ही फार सोपं सांगता ते, तुम्हाला त्याची गोडी कधी लागली, कशी लागली, का लागली? मी खरं म्हणजे सायन्सचा विद्यार्थी होतो, म्हणजे चुकून सायन्सला गेलो होतो आणि माझं मन काही रमत नव्हतं सायन्समध्ये. म्हणजे आवडत होतं, येत होतं, पण रमत नव्हतं. मला SSL खूप चांगले मार्क मिळाले होते, पण फर्स्ट इयरला सेकंड इयरला पास मिळाले नव्हते, कारण माझं मन रमत नव्हतं. इंटर सायन्स नंतरच्या त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझा भाऊ, सगळ्यात मोठा भाऊ JD जाधव, जनार्दन जाधव, जो IAS अधिकारी होता आणि त्याला रिफ्रेशर कोर्सला तिकडे पाठवण्यात आलं होतं, इथे मसुरीला, जिथे ट्रेनिंगला जातात ते लाल बहादूर शास्त्री अकॅडमी. तर त्या रिफ्रेशर कोर्सला तो गेला होता आणि मला सुट्टी होती मधल्या काळामध्ये, त्याने बोलवून घेतलं म्हणून मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मी ते सगळे IASचे अधिकारी पाहिले आणि त्यांच्या चर्चा, आणि मला त्याची भुरळ पडली आणि मला वाटलं की आपल्याला असं करता यायला पाहिजे. आणि त्यावेळी योगायोगानं दांडेकरांचं पॉवर्टी इन इंडिया हे छोटेखानी पुस्तक माझ्या हातात पडलं, विम दांडेकरांचं. ते वाचून मी अतिशय प्रभावित झालो. मला असं वाटलं की दिस इज व्हॉट आय शुड बी वर्किंग ऑन, की हा माझा विषय आहे. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. आणि तिथून मग मी सायन्स सोडलं. पण सुदैवानं पहिल्यापासून सुरुवात करावी लागली नाही, कारण मुंबईत त्यावेळी काही कॉलेजेस स्टॅटिस्टिक्स मेजर घेऊन इकॉनॉमिक्स सबसिडियरी असं BSc डिग्री द्यायचे. त्यापैकी रुयाला ते उपलब्ध होतं. मी स्विच ते स्मूथली केलं. त्यानंतर अनेक वर्षानंतर विमल दांडेकरांची ज्यावेळी जवळून परिचय झाला त्यावेळी त्यांना मी ही स्टोरी सांगितली होती आणि ते इतके खुश झाले की सगळ्यांना सांगायचे, ही इज इन टू इकॉनॉमिक्स बिकॉज ऑफ मी. पण तुम्हाला त्यावेळेला तुम्ही जेव्हा सायन्स काय त्यावेळेला मॅट्रिक वगैरे असेल ना? SSC नाही, माझ्या वेळेस एवढा म्हातारा नाही आहे. पण म्हणजे तुमचं 10वीचं नाही 11वी रीत सर 11वी. बरं, तर पण मग तुम्हाला ते काय डॉक्टर वगैरे व्हायचं होतं? नाही. हे पहा, इथं लॉंग स्टोरी. पण मी ज्या बकाल वस्तीमध्ये राहत होतो मुंबईला, वडाळ्याला, आणि माझे वडील चतुर्थ श्रेणी कर्मचारी, राईट. त्यामुळे तिथे
तिथे गँग वॉर हे नित्यकर्म असायचं, रोजच होणारं. आणि तिथे तुम्ही होतातच त्यात. त्यामध्ये होतोच मी. आणि त्यावेळी पण माझी तुम्ही स्वतः दादा होतात म्हणजे गल्लीतले हो. का फॉलोअर होता? नाही नाही, तिथे सगळेच दादा होते आणि तिथे जंगलचा कायदा होता आणि घरी सांगायची सोयच नव्हती. यू हॅव टू स्टे वेअर यू आर अँड फाईट इट आउट. तर त्यामुळे माझी पहिली ॲम्बिशन जी होती ना, तिची चर्चा जी असायची ती सगळी दादा लोकांची असायची. कोणी काय केलं आणि कोणी कोणाला डाऊन केलं. तर त्यामुळे माझी पहिली ॲम्बिशन होती ती दादा व्हायची होती. पण दादा आणि मी चांगल्यापैकी मारामाऱ्या करायचो. पण दादा म्हणजे गल्लीचा दादा व्हायचं तर का स्वप्न नाही, मुंबईचा नाही, दादा नाही, व्हायचं? नाही, नाही, मोठा दादा व्हायचं एवढंच. त्यानंतर मला हळूहळू ज्यावेळी जाणवलं की हे काय खरं नाही, दादा वगैरे होणं, मारामाऱ्या करणं. ज्याला हिंदी पिक्चरमध्ये इज्जत से रहना म्हणतात, असं वाटायला लागलं की इज्जत से रहना चाहिए. मग काय व्हायचं. पण मला सांगा, तुम्ही आता जे दादागिरी मारामाऱ्या वगैरे, तर तुमच्या एकदम लक्षात राहिलेली मारामारी कुठली होती आणि कशामुळे झाली होती? कशामुळे झाले ते सांगता येत नाही, कारण त्याला कारण लागायचंच नाही तिथे. परंतु अनेक मारामारी हे जवळजवळ रोजचंच होतं. आणि तुम्हाला सांगतो, याचा मला फायदा पुढे पुणे विद्यापीठाचा कुलगुरू झाल्यानंतर झाला. कारण सिनेटमध्ये तिथे सगळ्यांना तोंड देणं ही तारेवरची कसरत असते आणि तिथे यू हॅव टू स्टँड अँड डिफेंड युअर सेल्फ. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीचा शेवटी तुमच्या व्यक्तिमत्व. तुम्हाला राज्यसभेत पण झाला असेल त्याचा फायदा. तिथे मला दादागिरी करावी लागली नाही, कारण मी इंडिपेंडेंट होतो. परंतु मला नंतर जी माझी दुसरी ॲम्बिशन जी होती ती पिऊन व्हायची होती. म्हणजे आता मला हसू येतं, कोणालाही हसू येईल की मी पिऊन व्हायची. पण इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की इतकी भविष्याबद्दल इतकी अनिश्चितता होती की असं वाटायचं की कमी पगार मिळाला तरी चालेल, मात्र आपल्याला जी परमनंट नोकरी असली पाहिजे. आपली जी नोकरी असेल ती परमनंट. आणि त्यावेळी परमनंट नोकरी म्हणजे पिऊनची नोकरी. मग त्यावेळी पिऊन. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं यापेक्षा चांगलं काहीतरी आपण करू शकतो. म्हणजे त्यावेळी मला शिक्षक व्हावाचं वाटायला लागलं. आणि म्हणजे आपण कसं आहे माहिती आहे का, आपण असा हात वरती करतो, इथपर्यंत जातोय, मग टाचा वरती करतो, इथपर्यंत, अरे आपला इथपर्यंत जातोय, असं आपण मी स्वतःला रचित गेलो, स्वतःला शोधित गेलो आणि त्याप्रमाणे स्वतःला रचित गेलो. असं ते सगळं झालेलं आहे. तिथे मधल्या एका ह्याच्यात एक प्रसंग आहे, खूप छान प्रसंग आहे, तो मला मुद्दाम सांगायचं वाटतं. की ज्यावेळी माझ्या वर्गात पहिला नंबर येत असून सुद्धा तुम्ही शाळेत पहिले होता आणि इकडे गल्लीत पण दादागिरी हो, पहिले हो. होता. आणि शाळेमध्ये मी एक अक्षर बोलत नसे. मी लिहिलेलं आहे आमचा बाप मध्ये, मी भिजलेल्या उंदरासारखा बसत असे. कारण मला जी भाषा बोलता यायची ती फक्त आमच्या घरात बोलली जाणारी अक्षरशः मायबोली, म्हणजे नाशिकच्या परिसरात बोलली जाणारी भाषा मला बोलता यायची. त्यामुळे मी तोंड उघडले की सगळे हसायला लागायचे. शुद्ध भाषा आणि अशुद्ध भाषा. ते नंतर कळलं की हे काय इज अ मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स आणि त्याला एक जातीचं परिमाण आहे. ते नंतर कळलं. पण त्यावेळी माझ्यावरती इतकं दडपण असायचं. त्यावेळी माझ्याकडे घरी येणारे आमचे लोक सगळ्यांना माहिती होते की हे पोरगं काहीतरी दाखवणार आहे, स्पार्क दाखवणार आहे. त्यामुळे आमच्या घरी येणारे सगळे पाहुणे मंडळी, म्हणजे ते कोण असणार, कामगार किंवा गावाकडचे पाहुणे, ते येऊन ते विचारायचे, तू मोठेपणी कोण होणार, असं ते विचारायचे. मग त्यांना मी त्या वयातली मुलं देतात तसं गुळगुळीत उत्तर देत असे. एक दिवशी मला माझ्या मोठ्या भावाने विचारलं, जो IASच्या 64 बॅचचा IAS होता. त्याने विचारलं, काय रे कोण होणार आहे तू? तर मला असं वाटलं की आपला भाऊ विचारतो त्याला खरं सांगितलं पाहिजे. मी त्याला सांगून टाकलं की मला लेखक व्हायचं आहे. मला लेखक व्हायचं आहे असं बोलल्याबरोबर त्याचा चेहरा कडू झाला. अरे 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 याला उपाशी मरायला लागणार, असा तो काहीतरी बोलला. ते माझ्या बापाने ऐकलं. माझा बाप तोंडाने कमीच बोलायचा, माझा बाप हातानेच जास्त बोलायचा. मग त्याने बोलवलं आणि माझ्या बापाने मला विचारलं, अरे काय व्हायचं तुला? तर मी भावाचा अनुभव एकंदरीत लक्षात घेऊन गुळमुळीत उत्तर द्यायला लागलो. त्या वयातली मुलं देतात. काय वय होतं तुमचं? वय वर्ष 9 किंवा 10. त्यावेळी माझ्या बापानं मला जे सांगितलं त्यासाठी मी आमचा बाप आणि आम्ही हा ग्रंथ लिहिला, पुस्तक लिहिलं. माझा बाप मला म्हणाला, ते त्यांच्या भाषेत सांगतो की पाय हे लोक तुला लय सांगतील, तू डॉक्टर वय, तू इंजिनियर वय, तू बॅरिस्टर वय, पण तू काय कोणाचं ऐकू नको. आणि मी बी तुला सांगणार नाही का तू अमुकच वय का धमुकच वय, पण मग म्हणणं एकच आहे बरं का,
तू जे काय करशील ना त्याच्यामध्ये टापला जायला पाहिजे. अच्छा. तुला चोर व्हायचं ना कोई बात नाही, पण मग असा चोर झाला पाहिजे की सगळी दुनिया बोलली पाहिजे इसको बोलताय चोर. तर इथे मुद्दा चोर होण्याचा नाही, इथे तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही जे कार्य करता त्यात किती उंची गाठता तेच अंतिमतः महत्त्वाचं असतं. ही शिकवण माझ्या कधीही शाळेतनं गेलेल्या माझ्या बापाने दिलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो त्यानंतर अनेक वर्षांनी मी अमेरिकेला जाऊन मोठ्या मोठ्या प्राध्यापकांकडे शिकण्याची संधी मला मिळाली, परंतु एवढी मूलगामी शिकवण मला जगातला कुठलाही प्राध्यापक देऊ शकला नाही, हे मी आनंदानं आणि अभिमानानं सांगू शकतो. पण जेव्हा म्हणजे आता मोठा भाऊ IAS म्हणजे तुमची बाकीची सगळी मोठी भावंडही चांगली शिकली होती आणि घरामध्ये IAS होणं वगैरे याची ओळख झाली होती, मग तुम्ही तो ट्राय कधी केलात की आपण UPSC करावं? का नाही वाटलं तुम्हाला? सांगतो तुम्हाला, कारण मी त्या सगळ्यांना जवळून पाहिलं होतं. आणि IAS झालेल्या लोकांची एक फार वाईट खोड असते. त्यांना आपली मुलगी, आपला मुलगा, आपला जावई, आपली सून या सगळ्यांनी IAS मध्येच गेलं पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. मी पाहिलं त्याला अपवाद नाही, अपवाद नाही. माझ्या भावाने किती प्रयत्न केले, जंग पछाडले. मी म्हटलं नाही, मला ती लोखंडी चौकट मान्य नाही, मी त्याचा हिस्सा होऊ शकत नाही. आणि राजकारणी लोकांच्या समोर पुढे मागे नाचायचं, म्हटलं दिस इज नॉट व्हॉट आय एम गोइंग टू डू. आणि मी ठामपणे सांगितलं की मी ते करणार नाही. पण मग तुम्ही काय ठरवलं? काय ठरवलं होतं म्हणजे की आपण अर्थशास्त्र शिकायचं, त्याच्यातच पुढं करायचं? अर्थतज्ञ होणं हीच माझ्या पुढचं उद्दिष्ट होतं. आणि सुरुवातीलाच काय झालं की मी MA पार्ट 1 MAला असताना मी परीक्षेला बसलो, स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या परीक्षेला बसलो. आणि माझ्याबरोबर माझे अनेक शिक्षकही बसले होते त्या परीक्षेला, ते सगळे नापास झाले, मी पास झालो. आणि स्टेट बँकेमध्ये लागलेला सगळ्यात तरुण अधिकारी मी 21 वर्षाचा, जेमतेम 21 वर्षाचा होतो. आणि मग त्यानंतर मी स्टेट बँकेमध्ये MA पार्ट 2 करायला मला वेळच नव्हता, कारण मी म्हणजे करायचं होतंच, परंतु ते त्यावेळी ते प्राध्यापक ब्रह्मानंद यांना सांगून बऱ्याच खटपटी लटपटी करून परवानगी मिळवली. आणि MA पार्ट 2 मी लेक्चर्स न जाता केलं, आणि तरीसुद्धा मला फर्स्ट क्लास मिळाला. त्यावेळी माझा भाऊ मला म्हणत होता की यू कांट ईट द केक अँड हॅव इट टू. तू ही नोकरी काय घेऊ नकोस, तुला अशा नोकऱ्या मिळतील. मी म्हटलं नाही, आता मिळते ना, मी सोडणार नाही. आणि लाखो लोक प्रयत्न करतात, त्यांना मिळत नाही, मला मिळते आहे, त्यामुळे मी काय नाकारणार नाही. मी ती नोकरी घेतली आणि नोकरी करून मी MA पूर्ण केलं आणि फर्स्ट क्लास मला मिळाला. त्याला मिळाला नव्हता, आमच्या समाजामध्ये कोणालाही मिळाला नव्हता. पहिल्यांदा मिळाला तो मला मिळालेला 1975 सालची गोष्ट आहे. पण मग रिझर्व्ह बँकेमध्ये जायचं हे काय त्याच काळामध्ये? स्टेट बँकेमध्ये असताना 3 वर्ष मी काम केलं स्टेट बँकेत आणि चांगला अनुभव घेतला, परंतु तिथे माझं मन रमत नव्हतं. कमर्शियल बँकिंग वॉज नॉट माय पार्ट ऑफ द गेम. मला रिसर्च करायचा होता, अर्थतज्ञ व्हायचं होतं. आणि सुदैवानं म्हणजे योगायोग असा आहे की त्याचवेळी रिझर्व्ह बँकेची जाहिरात माझ्या पाहण्यात आली. त्यावेळी माझं पोस्टिंग साकोलीसारख्या ठिकाणी होतं. त्यावेळी साकोली हे अत्यंत मागासलेलं होतं. आता नंतर अशोक लेलँड वगैरे झाल्यामुळे थोडंसं सुधारलेलं आहे. अत्यंत मागासलेलं होतं नॉर्थ ईस्टमधलं. साकोलीमध्ये मी होतो आणि तिथे असताना ही जाहिरात माझ्या पाहण्यात आली आणि मी जाहिरात अप्लाय केलं आणि पहिल्या अटेम्प्टमध्येच मी पास झालो. अँड दॅट्स हाऊ अगेन आय बिकेम दी यंगेस्ट रिसर्च ऑफिसर इन द हिस्ट्री ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. वय वर्ष 24. आता तुम्ही असं आहे की म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये असे म्हणजे स्टेट बँक, रिझर्व्ह बँक, मग कुलगुरू, मग खासदार, लेखक, व्याख्याते, रिसर्च संशोधक, असे त्याला खूप तुमच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला म्हणजे सगळ्यात मजा काय करताना येते? म्हणजे कशात आली किंवा येते का सगळंच करताना येते? मजा येत नसली तर मी ती गोष्ट करतच नाही. मला सगळ्या गोष्टींमध्ये मजा येते. तुम्ही पहा, आता मी रिझर्व्ह बँकेमध्ये 31 वर्ष काम केलं. 31 वर्ष काम करत असताना मला जे अनुभव आले ते कुठल्याही रिसर्चरला मिळत नाहीत असे अनुभव मला मिळाले. म्हणजे जेम्स बॉन्ड सारखं परदेशी जाऊन रिसर्च करायची संधी कोणाला मिळालेली आहे? तुम्ही ऐकलंय का कधी? आणि माय गव्हर्नर, त्यावेळी ते गव्हर्नर, ते मला पब्लिकली जेम्स बॉन्ड ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणायचे. कारण मी हवाला डीलर असल्याचा आविर्भाव आणून मी मध्यपूर्वेत जाऊन हवाला मार्केटचा जो स्टडी केला त्याचं पॉलिसीमध्ये
खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्यंतर आलेलं आहे. फार महत्त्वाचा स्टडी होता. इथिओपियामध्ये मी ॲडवायझर म्हणून गेलो होतो. त्यावेळी इथिओपियाच्या करन्सीचं अवमूल्यन करण्याचा प्रस्ताव होता आणि त्यांना IMFचा वर्ल्ड बँकेचा एक्सपर्ट नको होता, त्यांना भलत्याच अशा तिसऱ्या देशाचा एक्सपर्ट हवा होता. म्हणून त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिहिलं, त्यांनी RBIला लिहिलं आणि RBIने मला पाठवलं. मी तिथे ज्यावेळी गेलो ॲडवायझर म्हणून, तिथेही पूर्णपणे गुप्तपणे राहायला लागलं. कारण अवमूल्यन करणार आहे अशी बातमी जर बाहेर आली तर खूप मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर जाऊ शकतो. म्हणून मला गुप्तपणे करावं लागलं. तर तिथे मी पहिल्यांदा ज्यावेळी बँकेमध्ये गेलो, त्यांच्या रिझर्व्ह बँकेमध्ये, नॅशनल बँक ऑफ इथिओपिया त्यावेळी होती, त्यांच्याकडे गेलो. त्या गव्हर्नरच्या रूममध्ये गेलो तर गव्हर्नर हसतच सुटले. आणि मला आश्चर्य वाटलं. म्हणजे मला वाटलं पॅन्टचं बटन उघडं राहिलं की काय 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 नेमकं हसण्यासारखं एवढं काय. त्यांचं बरं, ही हिमसेल्फ वॉज ऑक्सफर्ड एज्युकेटेड. त्यांचं हसणं संपल्यानंतर ते म्हणाले की आय नेव्हर इमॅजिन दॅट an expert from India would be so young. Please take this as a compliment. You please forgive me and please take this as a compliment. तर तिथे मला गुप्तपणे काम करायची संधी मिळाली. 6 महिने मी तिथे अज्ञातवासात राहून काम करत होतो आणि त्यांच्या फायनान्स मिनिस्टरला, त्यांच्या प्रेसिडेंटला, मेंगिस्टू, सगळ्यात लांब अर्थव्यवस्था असलेले ते काय म्हणता येईल असलेले हुकुमशाह होते. 14 वर्ष त्यांची हुकुमशाही होती. त्यांच्याशी बरोबर माझी शहराच्या बाहेर हिंदी पिक्चरमध्ये ते बोरवली खंडहर वगैरे असतं ना, तशी भेट व्हायची. म्हणजे 6 लिमोझिन यायच्या, ब्लॅक लिमोझिन विथ ब्लॅक ग्लासेस. त्यापैकी एकामध्ये ते असणार आणि कोणालाही ते माहीत नसायचं कोणत्या ह्याच्यात आहेत. आणि त्यांच्याबरोबर असे निगोसिएशन्स व्हायचे. दिस इज अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स. अफगाणिस्तानमध्ये माझी नियुक्ती झाली होती. तिथे वॉर चालू असताना मला तिथे चीफ इकॉनॉमिक काउन्सिलर, तिथे एक्सचेंज रेट ठरवण्याचं काम मी करत होतो, त्यांचे इंटरेस्ट रेट ठरवण्याचं काम मी करत होतो. गोल्डचं स्वॅपिंग, तिथे असलेलं गोल्ड ते लंडन स्टँडर्ड गोल्ड करून घेऊन त्यांच्यासाठी पैसे उभारण्याचं काम मी करत होतो तिथे. ते हे सगळे अनुभव मला रिझर्व्ह बँकेने दिले. पण तुम्ही जेव्हा अफगाणिस्तानमध्ये होतात ते वर्ष कोण होतं, तिथं कोणाची सत्ता होती? नाही, त्यावेळी अमेरिकन सत्ता होती खरं म्हणजे. नाही, पण तरी तालिबान होतं का? नाही, तालिबान नव्हतं. तालिबान जाऊन ज्यावेळी ते कारझाई आले होते, कारझाई वॉज द चीफ. आणि तर तिथे मी असताना तिथे मला अचानक बऱ्याचशा गोष्टी अशा योगायोगाने होतात. एक दिवशी संध्याकाळी रोज माझी पत्नी मला फोन करत असे. एक दिवशी तिने फोन केला आणि मला सगळ्या इकडच्या तिकडच्या बातम्या सांगितल्या. आणि नंतर अचानक तिला आठवलं. ते म्हणाले, तुम्हाला कुलगुरू व्हायचं आहे का? कुलगुरू म्हटल्यानंतर एकदम माझा अँटेना जागा झाला. कारण मी मुळातला शिक्षक आहे, हाडाचा शिक्षक आहे. त्यामुळे कुलगुरू म्हटल्यानंतर मला एकदम आश्चर्य वाटलं. म्हटलं कुठलं विद्यापीठ? मला मुंबई विद्यापीठ अजिबात नको होतं. ती म्हणाली पुणे विद्यापीठ. पुणे विद्यापीठ म्हटल्यानंतर मी 40 सेकंदामध्ये तिला उत्तर दिलं, आय एम टेकिंग इट. पण 40 सेकंद का घेतले तुम्ही? पुण्यासारख्या विद्यापीठाचं कुलगुरू कारण सांगतो तुम्हाला. हे पहा, पुणे या शहरामध्ये दलितांना ज्या प्रकारची वागणूक दिली गेली शेकडो वर्ष, त्यामुळे. आणि पुणे विद्यापीठाचा कुलगुरू हा पॉप सारखा असतो, लक्षात घ्या तुम्ही. त्याला एक सामाजिक बॅकग्राऊंड आहे, सोशल बॅकग्राऊंड आहे आणि सामाजिक आशय आहे त्यामागे. किंबहुना मी असं म्हणेन की तो एक काव्यगत न्याय आहे, पोएटिक जस्टिस आहे. आणि त्यामुळेच मी ठरवलं की, आणि त्यावेळी तुम्ही लक्षात घ्या, मला 1.25 कोटी रुपये मिळत होते वर्षाला. ते सोडून मी 50,000 रुपये प्रति महिना, म्हणजे 6 लाख रुपये. 1.25 कोटी कुठे आणि 6 लाख रुपये कुठे? आणि कोणत्या सालची गोष्ट आहे? 2007 सालची गोष्ट आहे. 2007 साली मी परत आलो आणि तो पुढाकार घेतला होता. आश्चर्य म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की शरद पवारांनी मला आणलं. सापचूक आहे ते. विलासराव देशमुखांना असा शोध लागला की पुणे विद्यापीठ ठाकठीक करायला नरेंद्र जाधवांना आपण बोलवायचं. कॅन यू इमॅजिन? मग त्यांनी यांना सांगितलं, आपले उल्हासदादा पवार, आणि उल्हासदादा पवारांनी माझ्या पत्नीला सांगितलं, तिने मला विचारलं आणि मी लगेच परत आलो. आणि कुठलाही म्हणजे औपचारिक इंटरव्ह्यू वगैरे होता, पण इट वॉज ऑल, आय वॉज इन्व्हायटेड. म्हणजे एरवी किती चुरस असते आणि किती देणी घेणी होतात हे तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती आहे. इथे मला बोलावून घेण्यात आलं आणि त्यावेळी बऱ्याच लोकांनी अग्रलेख लिहिले होते वर्तमानपत्रांनी की ते तिकडे ठीक आहे, पण इकडे
बॉम्बगोळे इथे पुण्यामधले बॉम्बगोळे त्यांना सहन होतील किंवा काय याच्याबद्दल आपण साशंक आहोत असं बऱ्याचदा कुमारने लिहिलं होतं असं. पण तसं झालं नाही. अँड आय एन्जॉयड एव्हरी मोमेंट ऑफ माय स्टे ॲज अ वाईस चान्सलर. पण हे सांगा की तुम्ही पुण्याच्या बद्दल तुम्ही 40 सेकंद विचार केला. हो. म्हणजे एक तर तुम्ही 40 सेकंद काय विचार केलात तर ते आत्ता जे सांगितलं ते. पण तुम्हाला मुंबईच्या बद्दल इतकं काय, म्हणजे मुंबईमध्ये कारण मुंबई विद्यापीठाचं हे पहा, मुंबई विद्यापीठाला 150 वर्षाची परंपरा त्यावेळी तरी होती, आता आणखी आहे. तरीसुद्धा मुंबई विद्यापीठाला तुम्ही पहा की मोठं ते आहे, पण त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा कधीच नव्हता. तुम्हाला माहिती आहे का मुंबई विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी किती आहेत? पुण्यामध्ये किती विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठामध्ये मी जायच्या आधीपासून, पण मी गेल्यानंतर त्यात खूप वाढ झाली. आपल्या देशात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी 50% 45% विद्यार्थी एकट्या पुणे विद्यापीठात येत होते, म्हणजे मी तिथे कुलगुरू असताना. त्यामुळे पुणे विद्यापीठाचा दर्जा हा फारच वेगळा होता, म्हणजे अकॅडमिकली सुद्धा. आणि मुंबई विद्यापीठ हे बजबजपुरी म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे, लो लेवल पॉलिटिकिंगसाठी जास्त प्रसिद्ध आहे. पुणे विद्यापीठामध्ये हे सगळं यांना येऊन सरळ करावं असं नाही वाटलं तुम्हाला? पुण्याला जाऊन सरळ करावं? मला पुण्याला नाही, पुण्याला जाण्यामध्ये एक सातत्य जे होतं म्हणजे पोएटिक जस्टिस होता, आणि दुसरं म्हणजे पुण्याला सुद्धा पॉलिटिक्स असणार आहे मला माहिती होतं. परंतु तिथे आता तुम्हाला गंमत सांगतो, आपण भाषेबद्दल मगाशी बोललो ना मी, तुम्हाला माहिती आहे का मला स्वच्छ भाषा सो कॉल्ड प्रमाणित भाषा बोलता येत नव्हती म्हणून सगळे हसायचे. तुम्हाला माहिती आहे का पुण्याला मी शनिवार वाड्यावर उभा राहून भाषण केलेलं आहे की पुण्याला येऊन माझं मराठी बिघडलं. जस्ट इमॅजिन. आणि हे मला मुद्दाम सांगायचं होतं त्यांना. तुम्हाला तुम्ही प्रत्येक वेळी ज्यावेळी सांगायचं असेल नसेल तुम्हाला ते सांगायचंच होतं याचं कारण असतं. नाही आहे ना. आता तुम्ही कट्टाचा अनेकवचन कट्टे केलेलं आहे, चूक आहे ते मराठीच्या दृष्टीने. तिकडे युनिव्हर्सिटीचा अनेकवचन युनिव्हर्सिट्या करतात, चूक आहे ते. आणि मी त्यांना सांगायचो सिनेटमध्ये वगैरे, चूक केली की मी लगेच दाखवायचं. ते म्हणायचे अहो आपण ते नियम तुम्हीच केले आहेत ना, कारण पुण्याच्याच लोकांनी नियम केलेले आहेत ना. कारण आपल्याकडे प्रमाणित भाषा किंवा तथाकथित शुद्ध भाषा म्हणजे एका जातीची मिरजदारी असते आणि ती इतरांना येत नाही. त्यामुळे माझ्या मनामध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला होता, तो दूर झाला. ती भाषा तुम्ही जाऊन तिकडे त्यांच्या मनामध्ये केलात असं? त्यांच्या मनामध्ये आय मेड देम रिअलाइज हाऊ रॉंग दे वेअर इन क्रिएटिंग दॅट. आणि मला ते माझं नैतिक कर्तव्य असं वाटतं. पण मग मध्येच तुम्ही राज्यसभेमध्ये होतात? नाही उडी मारताय तुम्ही. ते पुणे विद्यापीठात असताना एक गंमत झाली ती सांगतो तुम्हाला. पुणे विद्यापीठात असताना मला बॅक टू बॅक डेप्युटेशन कधी देत नाहीत सिस्टममध्ये. म्हणजे मी अफगाणिस्तानचं डेप्युटेशन संपवलं आणि पुणे विद्यापीठात डेप्युटेशन. आय वॉज ऑन द पेरोल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँकेने मला पत्र लिहायला सुरुवात केली, लवकर या, तुम्हाला आम्ही डेप्युटी गव्हर्नर करणार आहोत, तुम्ही लवकर या. आणि सगळ्यांची अपेक्षा होती की मी गव्हर्नर वगैरे होणार तिथे, असं अगदी क्रमप्राप्त आहे असं अनेकांचा समज होता. आणि झालं असतं तसं. तर मी तिथे असताना पत्र यायला लागली की तुम्ही लवकर या. मग नंतर मी ते इग्नोरच करत होतो. मग नंतर ती जरा धमकावणीची पत्र यायला लागली की तुम्ही आला नाही तर आम्ही हे करू ते करू. एक दिवशी मी दिवशी राजीनामा लिहिला आणि पाठवून दिला. तर मला त्या गव्हर्नर त्यावेळी जे होते त्यांनी बोलावून घेतलं. ते म्हणाले की तुम्ही असं करू नका, तुम्हाला यायचं नसलं तर तुम्ही नका येऊ, पण तुम्ही राजीनामा नका देऊ, कारण तुम्ही राजीनामा दिला तर तुम्हाला तुमचे ड्यूज काही मिळणार नाहीत. म्हणजे खूप चांगला सल्ला त्यांनी दिला. त्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा मागे घ्या आणि स्वेच्छानिवृत्ती घ्या. मग मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आय वॉज 2008 सालची गोष्ट. आणि परत पुणे विद्यापीठात गेलो. पुणे विद्यापीठातूनच RBIची स्वेच्छानिवृत्ती घेतली. मग तिथे असताना डॉक्टर मनमोहन सिंगांनी मला बोलावून घेतलं. UPA 2 ज्यावेळी आलं, दुसरा जो टप्पा होता, त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग या सगळ्या कालखंडामध्ये, बाय द वे या सगळ्या कालखंडामध्ये मी नित्यनूतन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संपर्कामध्ये होतो. आणि रिझर्व्ह बँकेत काम करत असताना तुम्हाला माहिती आहे का 20 वर्ष रिझर्व्ह बँकेच्या सगळ्या गव्हर्नरांची रेड्डींपर्यंत, मनमोहन सिंगांपासून रेड्डींपर्यंत सगळ्या गव्हर्नरांची भाषणांचा पहिला ड्राफ्ट लिहिण्याचं काम मी केलेलं आहे. आणि त्यामुळे मी जास्त शिकलो. जे त्यांची भाषणं लिहिणं म्हणजे हे मंत्र्याची भाषणं लिहिण्यापेक्षा वेगळं असतं. तिथे भाषणं लिहून आणि त्यांची चर्चा केल्यामुळे माझ्यातला अर्थतज्ञ जास्त चांगला झाला
असा माझा समज आहे. त्यामुळे हा माझा मोठेपणा नाही, हा त्यांचा मोठेपणा आहे. नाही, पण मला असं वाटतं ना की म्हणजे चिंतामणरावांनंतर की आपल्या नोटेवर एका मराठी माणसाची सही गव्हर्नर म्हणून बघण्याची जी संधी आम्हाला होती ती तुम्ही या सगळ्यामध्ये घालवली. नाही, आडारकरांनी मिळाली होती, काही काळच मिळाली पण ते होती. अगदीच काही महिने हो, होते पण ना. तो माझ्या जीवनाचं ते उद्दिष्ट नाही ना. आय फ्लो विथ द फ्लो. मी राहिलो असतो झालो असतो की अनेक गोष्टी अशा आहेत मी झालो असतो पण होऊ शकलो नाही. उदाहरणार्थ आणखीन उदाहरणार्थ आणखी 2004 साली जयराम रमेश हे आमच्याकडे घरी आले मनमोहन सिंग यांच्या सांगण्यावरून, आणि आम्ही जेवायलाच आले ते, आणि त्यांनी विषय काढला की मनमोहन सिंग यांचं म्हणणं असं आहे की हे रिझर्व्ह बँक वगैरे तुमच्यासाठी फार लहान आहे, हे डबकं आहे तुमच्यासाठी, तुम्ही आता राष्ट्रीय पातळीवर काम केलं पाहिजे. तर तुम्ही आता निवडणूक आलेली आहे, या निवडणुकीसाठी लोकसभेची निवडणूक लढवा आणि तुम्ही फायनान्स मिनिस्टर होणार आहात, तर डू दॅट. मी अगदी तयारच होतो. मी नेहमीच पॉझिटिव्ह याच्यासाठी तयार असतो. आय वॉन्ट टू डील विथ पीपल ॲट लार्ज. आणि तिथे माझ्या पत्नीने सांगितलं अजिबात मी परवानगी देणार नाही, कारण मुलांचं शिक्षण वगैरे चालू होतं, आणि ती म्हणाली की इतक्यात तुम्ही राजकारणात जाऊ शकत तुम्ही असं सगळं ऐकता का? कोणाचं? ज्यावेळी मला सोयीचं असेल त्यावेळी नाही, खरं म्हणजे ऐकतो मी. लेट मी पुट इट दिस वे, आय हॅव गिवन अ व्हीटो टू हर. म्हणजे तिने सांगितलेलं सगळ्या गोष्टी मी ऐकतोच असं नाही, पण ऐकून घेतो. मात्र एखादी गोष्टीवर तिने जर व्हीटो लावला तर आय नेव्हर चॅलेंज दॅट. तो अधिकार मी पत्नीला दिलेला आहे आणि तो मी मान्य करतो. तर त्यावेळी झालं नाही ते. त्यानंतर 2005 साली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी माझ्या 7 पुस्तकांचं त्यांच्या घरामध्ये प्रकाशन ठेवलं होतं पंतप्रधान म्हणून. तर तिथे त्या कार्यक्रमामध्ये आमचे सगळे जुने आजी माजी आणि काही पाजी गव्हर्नर समोर बसले होते, आणि आणि वित्तमंत्री वगैरे स्टेजवरती होते. त्यांनी तिथे कम्पेअर करणारा कोण, सूत्रसंचालन कोण करत होतं? जयराम रमेश. त्यांनी तो कार्यक्रम बाजूला ठेवला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कित्येक वर्ष झाली आम्ही यांच्या मागे आहोत की राजकारणात यावं आणि ते वित्तमंत्री होतील, परंतु ते काय आम्हाला दाद देत नाहीत वगैरे, अशा प्रकारची विधानं केली. विच इज द रेकॉर्ड इज ऑल्सो अवेलेबल. सो देर वर मेनी अपॉर्च्युनिटीज लाईक दॅट. त्यानंतर 2008 साली मनमोहन सिंग पुण्याला आले होते, कुठल्या तरी कार्यक्रमाला आले होते ते, आणि योगायोगाने त्यांचं हेलिकॉप्टर काही विशिष्ट काय कारण झालं मला माहीत नाही, त्यांचं हेलिकॉप्टर पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लँड झालं. मग मी त्यांना रिसीव्ह केलं. प्रोटोकॉल ऑफिसर पतंगराव कदम प्रोटोकॉलचे मंत्री होते. आम्ही त्यांना रिसीव्ह केलं आणि तिथून आम्ही त्यांना गव्हर्नमेंटच्या इथे राजभवनवरती, पुण्याच्या राजभवनवरती, तिथे त्यांची जाऊन मी भेट घेतली. आमचा कंटिन्युअस संपर्क होता. अफगाणिस्तानला जाण्यापूर्वी मी त्यांचा सल्ला घेतला होता. तर सातत्यानं आमचा कॉन्टॅक्ट होता. तिथे त्यांनी मला अचानक आमच्या भेटीमध्ये, बरं त्यांनी 2-2 मिनिटामध्ये ते सगळ्यांना अक्षरशः फुटवत होते. त्यामध्ये काही मोठी नावं होती, कलमाडी वगैरे, आणि मला त्यांनी वेळ दिली तर 10 मिनिटाची. आम्ही अर्धा तास बोललो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये असं चौकटीत छापून आलं होतं की हे 2 अर्थतज्ञ काय नेमकं बोलत होते. तर आमची बऱ्याच विषयावर चर्चा झाली आणि त्यांनी अचानक मध्येच मला विचारलं, नरेंद्र व्हॉट डू यू वॉन्ट? आता तुम्ही कल्पना करा, राजा तुम्हाला विचारतोय, वत्सा तुला काय पाहिजे? आणि मला कळतच नव्हतं काय पाहिजे बोलावं. मी काय सांगावं त्यांना. मी त्यांना म्हणालो इथे डेक्कन कॉलेज आहे. ते डेक्कन कॉलेज एकेकाळी फार आंतरराष्ट्रीय लौकिक असलेलं, दांडेकर वगैरे असताना हे फार मोठं होतं, परंतु ते आता फार रसातळाला गेलेलं आहे आणि त्यांना पैशाची फार गरज आहे. तुम्ही 5 कोटी रुपये त्यांना देऊन टाका. ते म्हणाले पण मी भांडारकर इन्स्टिट्यूटला आत्ताच गेल्या वर्षी 5 कोटी दिले होते. म्हटलं यांना देण्याची आवश्यकता आहे. यू आर शुअर इट विल बी यूज प्रॉपरली? म्हटलं आय अश्युअर यू इट विल बी यूज प्रॉपरली. तसा मी अध्यक्ष होतो, पदसिद्ध अध्यक्ष होतो. आणि त्यांनी त्यानंतर आलेल्या बजेटमध्ये 5 कोटी रुपये त्यांना दिले. ते माझ्या मनात राहिलं की आपल्याला ते विचारत होतं तरी आपण सांगितलं नाही. मग त्यानंतर त्यांनी स्वतःहून मला ज्यावेळी UPA 2 आलं त्यावेळी नियोजन आयोगाचा सदस्य म्हणून त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी स्वतः मला फोन करून सांगितलं. तोही प्रसंग खूप छान आहे. बजेट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं बजेट होतं. त्या बजेटमध्ये मी आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर माझी मुलाखत घेत होते आणि आम्ही दोघं मिळून इतरांची मुलाखत घेत होतो या विधानसभेच्या लॉन्चवरती. तर तिथे बाजूला जे लोक उभे होते त्यातला एक माणूस असा सारखा हातवारी करून मला बोलवत होता आणि मला कळतच नव्हतं याला काय झालेलं आहे. तर मध्ये गर्दी वाढली इंटरव्ह्यू देणाऱ्यांची,
त्यावेळी मी असं सटकलो आणि जाऊन त्याला विचारलं, काय झालं बाबा? तो म्हणाला, तुमच्या सचिवांचा फोन आला होता, मनमोहन सिंग तुमच्या फोनची वाट पाहत आहेत. मग तिथूनच मी फोन केला मनमोहन सिंग, आणि तो जो नंबर दिला त्याच्यावरती, मनमोहन सिंग केम ऑन द लाईन ही सजेस्टेड की तुम्ही प्लॅनिंग कमिशनसाठी तुम्ही सोडा ते पुणे विद्यापीठ, आणि ते अर्धवट सोडून तुम्ही दिल्लीला या. पण मग तुम्ही असं सोडून दिलं ते? हो, 33 महिन्यानंतर सोडलं. आणि माझ्या सेंड ऑफ 4.5 तास चालला होता. पुणे विद्यापीठाची परंपरा अशी आहे की सेंड ऑफ कोणालाही कधीही देत नाहीत. बस गेला म्हणजे गेला, स्वतःच्या गाडीने घरी जावं लागतं. इथे 4.5 तास तो सेंड ऑफ चालला होता, आणि मी अतिशय लोकप्रिय. टर्म किती राहिली होती? 5 वर्षाची टर्म असते. मी सॉरी ऑलमोस्ट 3 वर्ष ऑलमोस्ट 3 वर्ष, 33 महिने मी राहिलो. पण मग तुम्हाला त्याचं म्हणजे वाईट वाटतं की अरे आपण नाही, अजिबात वाईट वाटत नाही. कारण मी तिकडे प्लॅनिंग कमिशनमध्ये गेल्यावर मला काय चार्ज मिळाला होता? एज्युकेशन, लेबर, एम्प्लॉयमेंट, स्पोर्ट्स, youth अफेअर्स, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. त्यामुळे 1/4 प्लॅनिंग कमिशन मी कंट्रोल करत होतो. आणि शिक्षणाचा म्हणजे मी एका विद्यापीठामध्ये जे करत होतो तिथे मी जे परिवर्तन घडवून आणलं ते मला राष्ट्रीय पातळीवरती करण्याची संधी तिथे गेल्यानंतर मला प्राप्त झाली. त्यामुळे एव्हरीथिंग दॅट हॅपन्स इज फॉर गुड. आय वॉज व्हेरी हॅपी. आणि त्यांनी विशेष म्हणजे त्यांनी, मी प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना त्यांनी माझी नियुक्ती नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलवर सुद्धा केली होती. अँड दिस वॉज फॉर द फर्स्ट टाइम दॅट हॅपन. म्हणजे तुम्ही पहा की मनमोहन सिंग यांच्याकडे काम करणारे खूप लोक, सोनिया गांधी यांच्याकडे काम करणारे खूप लोक, परंतु या दोघांकडे एकाच वेळी काम करणारे 8 ते 10 लोक असतील, त्यापैकी मी एक होतो. आणि मला याचा अतिशय अभिमान वाटतो की आय कुड वर्क विथ बोथ ऑफ देम सो क्लोजली. मनमोहन सिंग तर अनेक वर्ष, पण सोनिया गांधींच्या बरोबर सुद्धा ॲज अ मेंबर ऑफ द नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल. सो दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स ॲज फॉर दॅम कन्सर्न. नाही, पण आता हे सगळं ऐकल्यावर मला हा प्रश्न पडतोय की राजकारणाला काही वय नसतं, हो. राजकारणात कधीही जाऊ शकतो. तर त्याच्यानंतर कधी वाटलं नाही की आपण आता हे सगळे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेतले, स्वतः मनमोहन सिंगांचं पण उदाहरण आहे, तर तसं करावं, किंवा अजूनही वाटत नाही का? नाही, वाटलं ना. बऱ्याच गोष्टी झाल्या. 2009ची इलेक्शन आली. 2009च्या इलेक्शनमध्ये तोपर्यंत माझ्या पत्नीची मानसिक तयारी झाली होती. अँड शी सॉ द पॉप्युलॅरिटी. अँड म्हणजे पुण्याचे राजकारणी लोक मला म्हणायचे, अरे आम्हाला कव्हरेज मिळत नाही, एवढं रोज तुमच्याबद्दल पेपरामध्ये असतं, आणि तुम्ही कसं काय हे मॅनेज करता वगैरे, त्यांच्या पद्धतीने ते विचारायचे सगळे राजकारणी. तर त्यावेळी तुम्ही त्यांना सांगितलं का कारण कसं काय मॅनेज करतो? मी मॅनेज करतो असं सांगितलंच नाही ना. होतं ना ते मॅनेज करावं लागतच नाही ना मला. दॅट इज द व्हेरी पॉईंट दॅट आय एम मेकिंग. तर त्यावेळी काय झालं, त्यावेळी तोपर्यंत माझ्या पत्नीची मानसिक तयारी झाली होती. ती म्हणाली तुम्ही लढवा. आणि मग मी यांच्याकडे गेलो. त्यावेळी अनफॉर्च्युनेटली मनमोहन सिंग खूप आजारी होते, आणि त्यांची सर्जरी होती इथे मुंबईलाच, आपल्या डॉक्टर पांड्यांनी केलेली सर्जरी, रमाकांत पांड्यांनी. तर त्यावेळी ते ॲडमिटेड होते, आणि मला दुसरा कोणाशीच संपर्क नव्हता. त्यामुळे कोणाला सांगायचा प्रश्नच नव्हता. मग काय करायचं मला वाटलं की मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटू. मग मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो मी. त्यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मला निवडणूक लढवायची आहे. ते उठून उभे राहिले आणि शेक हँड केला. व्हेरी गुड, मोस्ट वेलकम. कुठून लढवायची तुम्हाला? मी त्यांना सांगितलं पुण्यामधून मी लढवायची म्हटल्यानंतर परत खाली बसले. परत खाली बसले नाही. त्यांनी मी अगदी फ्रँकली सांगणार आहे त्यांनी काय केलं. ते म्हणाले, दादा साहेब पुण्याला नाही तुम्हाला उभं राहता येणार. ते काय आहे अशी ॲक्शन करून ते म्हणाले, ते काय आहे आम्हाला ती कलमाडींना जागा द्यावी लागेल, त्यामुळे आम्ही इतर कोणाला ती काय देऊ शकणार नाही. तर तुम्ही दुसरा कुठलाही मतदारसंघ सांगा, पुण्याचं सांगू नका. म्हणजे यू नो द मिनिंग दॅट ही वॉज. आणि मी म्हटलं नाही, मी लढवणार तर पुण्यामधूनच लढवणार. तुम्हाला त्यावेळी सांगतो, आपले पुण्याचे खासदार प्रदीप रावत, नाही पुण्याचे पूर्वीपासून ते एन्व्हायरमेंटचे मिनिस्टर होते, म्हणजे गिरीश बापट, जावडेकर पुणे विद्यापीठात माझ्याकडे येऊन हात जोडून विनंती करत होते की तुम्ही निवडणूक लढवा. मोदींची सभा आहे मुळामुठीच्या संगमावर, पहिली सभा. निवडणुकीचा बिगुल वाजतो आहे, कॅन्डिडेट आमचा नक्की झालेला नाही. तुम्ही जर लढवत असाल
तर आम्हाला आनंद होईल आणि मोदी आत्ता अनाऊन्स करतील, या आठवड्यातच अनाऊन्स करून टाकतील. आणि मी त्यांना म्हटलं मी नाही करू शकत असं. जर मला राजकारणातच यायचं असेल तर मी काँग्रेसच्या मध्ये जाईन, कारण मी मनमोहन सिंगांच्या बरोबरीने पुढे आलेलो आहे. त्यामुळे नॅचरली, आणि मी दलबदलू वगैरे टाईपचं राजकारणी होणंच शक्य नाही. कारण राजकारणामध्ये आलो, त्यांचा आग्रह 2004 पासून आहे, तर मला राजकारणात यायचंच असेल तर मी त्यांच्याकडे जाईन ना, तुमच्याकडे कशाला येईन. म्हणून मी त्या निमंत्रण अभ्यरलं होतं. नंतर 2014 साली मी ठरवलं की निवडणूक लढवायची, सगळं ठरलं होतं, मतदारसंघ सुद्धा ठरला होता, लातूरमधून मी निवडणूक लढवणार होतो. पण त्यावेळी राहुल गांधींनी ती आयडिया काढली ना प्रायमरी इलेक्शनची, त्याच्यामध्ये माझा घोटाळा होणार होता. मला अगदी माहिती होतं की ते होणार नाही. त्यामुळे पूर्ण तयारी करून सुद्धा ऐनवेळी मला माघार घ्यावी लागली. त्यावेळी मी सोनिया गांधींच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं. त्या आधी हो म्हणाल्या होत्या. त्या म्हणाल्या, त्यावेळी राहुल फार जोरात होता. त्यांनी सांगितलं की ओ राहुल जी से आप बात करिए. मला राहुलकडे काय जायचं नव्हतं. मनमोहन सिंगांच्या, कारण आय डिड नॉट हॅव एनी पर्सनल रॅपो विथ हिम. आणि 2-4 वेळा भेटी झाल्या होत्या, परंतु तो जो ओलावा असायला पाहिजे किंवा जी एक त्यावेळी ते नाही वाटलं मला. मी अंतःप्रेरणेने जगणारा माणूस आहे. मला नाही वाटलं की त्यांच्याकडे जावं. मी मनमोहन सिंगांच्याकडे गेलो, ते भेटायला तयार नव्हते, कारण ते शेवटच्या वर्षामध्ये फारच डाऊन झालेले होते, शेवटच्या काही महिन्यांमध्ये. मग मला मॉन्टेकने सांगितलं की त्यांना पत्र लिही. मग दिल्लीत मी त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन दिलं घरी. दुसऱ्या दिवशी मला आठवते 4 वाजता आम्ही चहा घेत बसलो होतो आणि मोबाईलवरती फोन आला मनमोहन सिंगांचा. कॅन यू इमॅजिन नरेंद्र. तर मी त्या पत्रामध्ये अशी धमकी दिली होती की जर मला निवडणुकीत तुम्ही मला मतदारसंघ बदलून द्या, तो जर दिला नाही तर मला इतर पर्यायांचा विचार करावा लागेल. कारण आय वॉज नाव मेंटली सोल्ड आउट की आय हॅव टू जॉईन पॉलिटिक्स. आय हॅव टू जॉईन, बस नथिंग डुईंग. आणि हे प्रायमरी इलेक्शनचं त्रांगडामध्ये आल्यामुळे होत नव्हतं ते. तर मी त्यांना लिहिलं होतं की इफ काँग्रेस पार्टी डझंट गिव्ह मी, आय विल हॅव टू लुक फॉर अल्टरनेटिव्स अँड BJP इज रेडी अँड विलिंग, विच वॉज अ फॅक्ट. त्यांचा 4 वाजता फोन आला दुसऱ्या दिवशी आणि डायरेक्टली फोन, मोबाईलवरती त्यांनी फोन कधी केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. त्यांनी फोन करून सांगितलं की नरेंद्र, यू प्लीज डोंट जॉईन BJP, प्लीज. दिस इज माय रिक्वेस्ट टू यू, डोंट जॉईन BJP. म्हटलं वाय डोंट यू डू समथिंग. आय डोंट वॉन्ट टू जॉईन BJP, बट तुम्ही काहीतरी करा ना. म्हणलं यू नो आय कांट डू एनिथिंग ॲट दिस स्टेज, बट माय रिक्वेस्ट इज डोंट जॉईन BJP. आणि ही 2014 सालच्या आधीची गोष्ट, म्हणजे इलेक्शनच्या आधीची गोष्ट आहे. त्यानंतर सरकार बदललं. 2014 साली प्लॅनिंग कमिशन बरखास्त झालं. त्या टर्मबरोबर बरखास्त होतं, कारण मंत्रिपदाचा दर्जा असतो ना. त्यावेळी प्लॅनिंग कमिशनच्या सदस्याला दर्जा होता तो राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा दर्जा होता, और मिनिस्टर ऑफ स्टेट, युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट, और उपमुख्यमंत्री राज्याच्या पातळीवरती समकक्ष. तर त्यावेळी झालं नाही ते. आणि त्यानंतर मला BJPकडून बोलावणं आलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही नॉमिनेटेड मेंबर करतो आहोत. तर राजीनामे सगळ्यांनी दिले. 1 वर्ष मध्ये होतं. तर काय करायचं तर आम्हाला प्रश्न पडला होता. माझं म्हणणं होतं की पुण्याला जाऊन सेटल होऊया, पुन्हा तेच ना. आणि माझ्या पत्नी अजूनही आवडतं. भारतातलं सर्वात सांस्कृतिकदृष्ट्या सर्वात समृद्ध असलेलं शहर म्हणजे पुणे शहर, हे मी अगदी ठासून सांगायला तयार आहे. त्यावेळी होतो, आताही आहे. माझ्या पत्नीने सांगितलं नथिंग डुईंग, आपण मुंबईला जाऊया. आणि या वयामध्ये जसा ज्यांचा विजय होतो त्या महिलांचाच विजय. मुंबईत आलो. मुंबईत यायचं ठरवलं नाही, पण त्यावेळी आम्ही कॉम्प्रोमाइज असं केलं नाही. ही 2014ची गोष्ट आहे. त्यावेळी आम्ही असं ठरवलं की चलो पुण्यालाही नाही जायचं, मुंबईलाही नाही जायचं, 1 वर्ष आपण इथे दिल्लीमध्येच काढूया. मग दिल्लीमध्ये मी एका रिसर्च इन्स्टिट्यूशनमध्ये प्राध्यापक झालो. आणि तिथे प्राध्यापक असताना त्यावेळी 1 वर्ष झालं असेल तेवढ्यात मला BJPने ऑफर दिली आणि त्यांनी बोलावलं की दे ऑफर्ड मी दिस नॉमिनेटेड मेंबर. राष्ट्रपती नियुक्त 12 सदस्य असतात वेगवेगळ्या क्षेत्रातले. त्यापैकी एका जागेसाठी त्यांची काय कारणं असतील ती मला माहिती नाही, ती त्यांनाच माहिती. पण मला ज्यावेळी त्यांनी विचारलं तर यांनी
अमित शहा यांनी मला ती ऑफर दिली आणि त्यांनी मला विचारलं आप जॉइन क्यों नहीं करते हो? तो म्हटलं नहीं मैं जॉइन नहीं करूँगा. ते म्हणाले अगर आप जॉइन नहीं करेंगे तो आपको नहीं मिलेगा. म्हटलं कोई बात नहीं, अगर मला जॉईन मी केलं पाहिजे अशी तुमची अट असेल तर मी न मिळाल्यास बेहतर. कारण माझ्या डोळ्यासमोर मनमोहन होते. मनमोहन सिंगांनी सांगितलं होतं मी जॉईन करणार नाही बीजेपी. पण त्यांनी म्हणाले आखिर आप क्यों नहीं जॉईन करते? तर मी त्यांना उत्तर दिलं. मला हा प्रश्न अपेक्षितच होता. मी त्यांना म्हटलं की, आणि उत्तर माझं ठरलेलं होतं. मी त्यांना म्हटलं की असं आहे की आय एम एन इकॉनॉमिस्ट बाय ट्रेनिंग अँड I have to maintain my credibility. If I join BJP, then whatever I say as an economist would be seen as a partner. So I don't want to lose my credibility as a professional economist. And in fact, it would be good for you if somebody outside your party is supporting your policies that should be working in favor of you without having to join your party. समहाव तो मुद्दा त्यांना पटला आणि त्यांनी सांगितलं ठीक पण आहे. हा सांगण्यासाठीचा मुद्दा होता, असं खरं काही नव्हतं. सांगण्यासाठीचा मुद्दा असं नाही, हे खरंच आहे ना. नाही म्हणजे खरं त्यातलं कारण हे की तुम्हाला बीजेपी जॉईन करायचं नव्हतं. बीजेपी जॉईन करायचं नव्हतं. त्याचं कारण पार्टी जॉईन करण्याचा बद्दल तुमचा काही आक्षेप नव्हता, कारण तुम्ही काँग्रेसमध्ये तर जॉईन व्हायला तयारच होता. तेव्हा क्रेडिबिलिटीचा मुद्दा नव्हता. हो, नाही, राजकारणामध्ये पार्टी जॉईन करणं हे तोपर्यंत माझी मानसिक तयारी झालेलीच होती आणि माझ्या पत्नीची तयारी होती. मात्र मला बीजेपीमध्ये जॉईन करायचं नव्हतं. अनेक कारणं त्याला आहेत. मला करायचं नव्हतं आणि मी केलं नाही. आणि मी एकमात्र 12 पैकी मी फक्त एकटाच इंडिपेंडंट खासदार होतो, नॉन अलाइड. कारण तिथे पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला चॉईस द्यावा लागतो, इंडिकेट करावा लागतो. एक तुम्ही रुलिंग पार्टीच्या बाजूने बसू शकता किंवा तुम्ही इंडिपेंडंट राहू शकता. माझ्याबरोबर जे पण तुम्हाला आता मागं वळून बघताना, म्हणजे त्यावेळेला तुम्ही फार ती भूमिका, तत्वनिष्ठ भूमिका घेतली आणि तुम्ही जॉईन नाही झाला. आता तुम्हाला मागं वळून बघताना असं वाटतं का, किंवा असं वाटत नाही का की जर त्यावेळेला तुम्ही बीजेपी जॉईन केली असती तर त्याचे वेगळे मोठे फायदे तुम्हाला नंतरच्या आयुष्यात मिळू शकले असते? कदाचित तुम्ही उपराष्ट्रपती वगैरे असंही काही होऊ शकला असतात. नाही, तुम्ही इथे तुम्हाला माहित नाही असं दिसतं आहे. मला माहिती आहे म्हणूनच विचारतो. ही इज अ गुड लॉयर. गुड लॉयर विल नेव्हर आस्क अ क्वेश्चन हू द आन्सर ही डज नॉट नो. नाही, असं झालं होतं की 2017 साली मी खासदार असताना RSSने माझी शिफारस केली. एकमात्र नाव उपराष्ट्रपती पदासाठी नाही, राष्ट्रपती पदासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आली. मला बोलावण्यात आलं आणि सांगण्यात आलं. मी अनेक संस्थांवरती जे पदाधिकारी होते त्यांचे राजीनामे दिले, कारण मी असा विचार केला की RSSचे प्रमुख आणि पंतप्रधान हे दोघंही सांगतायत, मग आता उरलं कोण? आता काय झाल्याचं जमा आहे आणि असं गृहीत धरलं होतं. परंतु ते झालं नाही. ऐनवेळी त्यांनी तो निर्णय फिरवला आणि रामनाथ कोविंद झाले. नाही, त्यावेळी मी कॅन्सरने आजारी होतो. ते एक कारण आहे. कॅन्सरने आजारी होतो आणि वाईट परिस्थितीमध्ये होतो. त्याचवेळी साधारण मला मार्च 2017मध्ये पोटाचा कॅन्सर झालेला होता. यू नो दॅट स्टोरी. त्यातून मी निघत असताना हे सगळं झालं. त्याला अनेक कारणं घडली, पण त्याचं एक कारण असं देण्यात येतं की एका राजकीय व्यक्तीला मी नाव नाही घेत आता, त्यांना बोलावून विचारण्यात आलं कैसा आदमी है ये. मोदींनी विचारलं. त्यावेळी त्यांची फार दोस्ती होती. त्यांनी विचारलं कैसा आदमी है ये. तर त्या महाराष्ट्रातल्या राज्यकारण्यांनी सांगितलं आदमी बहुत अच्छा है लेकिन वो किसी की बात नहीं मानता है. तिथेच गाडं थांबलंच तिथे. कारण त्यांना त्या पदासाठी जी व्यक्ती हवी होती ती स्वतंत्र विचार करणारी, स्वतंत्र प्रज्ञेची व्यक्ती त्यांना पण तुमच्यामध्ये हा बदल का झाला? म्हणजे आधी तुम्हाला भाजप बरोबर भाजपच्या त्या विचारांच्या जवळ जाण्यामध्ये थोडं मन कचरत होतं. नंतर तुमची मनाची तयारी झाली. नाही, जॉईन करण्याबद्दल तयारी झालीच नाही कधी ना. नाही, पण त्यांच्या असं आहे की तुम्ही जेव्हा एखाद्याचा सपोर्ट घेऊन जेव्हा तुम्ही काही पदरात पाडून घेता तेव्हा अर्थात तुम्ही नाही, पदरात पाडून घेणं हे
छोटी गोष्ट आहे. याला पदरात पाडून घेणं किंवा वर्णी लागणं हे शब्दप्रयोग चुकीचे आहेत. म्हणजे जास्त टोकदार झाले ते आपण म्हणू. नाही, पण टोकदार असं नाही, चुकीचे आहेत. नाही की असं की म्हणजे काहीतरी मिळवणं आपण म्हणू. काहीतरी संधी मिळणं असं तुम्ही म्हणू शकता. बरं ठीक आहे की संधी मिळवणं. हो. मला ही संधी देण्यात आली होती, मी ती खेचून घेतली नाही. त्याचं बॅकग्राऊंड आहे मी तुम्हाला सांगायला तयार आहे, पण ते एवढं सगळं मोकळेपणाने सांगणं योग्य नाही असं मला वाटतं. परंतु ही ऑफर मला करण्यात आली होती आणि त्याला तुम्ही मोबाईलवरती सर्च करा तुम्ही, डॉक्टर जाधव अँड कॅन्डिडेचर फॉर प्रेसिडेंट. तुम्हाला कित्येक बातम्यांची हे दिसतील पण ज्याच्यामध्ये अशा आणखीन कोणत्या संधी म्हणजे तुम्हाला असं आता की अरे गव्हर्नर होता होता राहून गेलं, फायनान्स मिनिस्टर होता होता राहून गेलं, प्रेसिडेंट होता होता राहून गेलं, आता उरलं काय? पण मग आता ह्या संपल्याच आहेत का अजून? आय डू नॉट नो. पण मग आता जर तशा संधी आल्या तर तुमची त्याच्याकडे बघण्याची निश्चितपणे कारण त्यातनं जे चांगलं काम करता येऊ शकतं त्याच्याकडे मी पाहतो ना. ते पद हे पदासाठी नाहीये. त्या पदाचा वापर करून तुम्ही काय बदल करू शकता, काय परिवर्तन घडवू शकता, हेच महत्वाचं असतं. पण आता असं आहे की तुम्ही ही जी तीन म्हणजे ज्या सांगितलं तर कोणी असं म्हणेल की अरे काहीही बोलतात. नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे असं पण कोणाला काही वाटेल ते असो, ही वस्तुस्थिती आहे. कारण हे इतकी सगळीच पदं इतकी मोठी आहेत म्हणजे पण आता तुम्ही पहा, गव्हर्नरचं यू कॅन आस्क एनीबडी इन RBI, दे विल टेल यू, एनी ओल्ड ऑफिसर टेल. फायनान्स मिनिस्टरचा माझ्याकडे व्हिडिओज आहे, हा बोलल्या जयराम रमेश त्या प्रसंगी बोलल्याचा त्याचा व्हिडिओज माझ्याकडे आहे. आणि राष्ट्रपती ते न्यूजपेपरला आलेलं आहे, अनेक पेपर्समध्ये आलेलं आहे. त्यामुळे यु नो एनिथिंग कॅन हॅपन. एक छोटासा प्रश्न या डिस्कशन बद्दलचाच विचारायचा आहे की ही जी इतकी मोठ्या पद म्हणण्यापेक्षा संधी म्हणू आपण, ज्या संधी अगदी म्हणजे आल्या होत्या पण मिळाल्या नाही, आज आता यातली एक कुठली तरी संधी तुम्हाला मिळणार आहे असं सांगितलं तर तुम्ही कुठली घ्याल? खरं म्हणजे फायनान्स मिनिस्टर. मला ऍक्च्युअली अपेक्षित होतं की लोक, कारण आय थिंक राष्ट्रपती पदावरती अनेक बंधनं आहेत आणि तिथे काय करता येतं यापेक्षा काय करता येत नाही याचीच यादी खूप मोठी आहे. पद म्हणून ते खूप मोठं असलं तरी पण संधी मिळाली तर मला वित्तमंत्री व्हायला जरूर आवडलं असतं, जरूर आवडेल. थोडंसं अर्थकारणाकडे होतो की सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थांचं ज्याच्याकडे लक्ष लागलं होतं की ती म्हणजे अमेरिकेतली राष्ट्राध्यक्षाची निवडणूक आणि ट्रम्प सत्तेवर आलेले आहेत पुन्हा. आणि काही देशांना धास्ती वाटते, काही देशांना बरं वाटतंय, काही देशांची धाकधूक वाढलेली आहे. भारतासाठी ही संधी आहे की धोक्याची घंटा आहे, कसं बघता तुम्ही? व्हेरी गुड क्वेश्चन. दोन्ही धोक्याची घंटाही आहे आणि संधी आहे. संधी अशा अर्थानं आहे की अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे वागयुद्ध सध्या चाललेलं आहे आणि व्यापारी युद्ध जे होऊ घातलेलं आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा आपल्याला होऊ शकतो. पण तो फायदा आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ चीनमधून बरेच मोठे उद्योग हे चीनचं अर्थव्यवस्था ढेपाळत असल्यामुळे दुसऱ्या संधींच्या शोधात आहेत. आणि अमेरिकेने खूप मोठ्या प्रमाणावरती इम्पोर्ट ड्युटीज इम्पोज केल्या चीनवरती, तर त्यांच्याकडनं बऱ्याचशा कंपन्या बाहेर निघण्याची शक्यता आहे. आणि ही प्रक्रिया चालू झालेली आहे ऑलरेडी. पण त्याचा जास्तीत जास्त फायदा कोणाला मिळालेला आहे? व्हिएतनामला मिळालेला आहे. कारण आपण तेवढे तयार नाही. ईज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे तेवढी वाढलेली नाही, तेवढी सुधारलेली नाही. त्यामुळे त्याचा फायदा इतर लोक, व्हिएतनाम सगळ्यात जास्त, त्याखालोखाल बांगलादेश, पण बांगलादेशमध्ये आता जे झालं त्यातून तो फायदाही गेलेला आहे. तर खूप मोठी संधी आपल्याला ही आहे. हे धोक्याची घंटा अशासाठी आहे की अनेक प्रकारे ट्रम्प ही व्यक्ती ज्या प्रकारे उलथापालथ करते आहे आणि ज्या घडामोडी सगळ्या होत आहेत, जे दररोज मोठे मोठे निर्णय होत आहेत,
त्याचा तोटा हा केवळ अमेरिकेतल्या लोकांना होणार आहे असं नाही, तो जगभरातल्या लोकांना त्याचं नुकसान सहन करावं लागणार आहे. टेक फॉर एक्झाम्पल USAID. USAID ही संस्था जगभरामध्ये संशोधनासाठी आणि खूप सामाजिक कार्यासाठी पैसे देणारी संस्था आहे. माझी स्वतःची मुलगी तिथे प्रमुख आहे, डेमोग्राफर, चीफ डेमोग्राफर आहे तिथे, लोकसंख्या तज्ज्ञ. आणि त्यांनी ही संस्था जवळजवळ बंद करण्याचं ठरवलेलं आहे. ही एक संस्था आहे, परंतु इतक्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत, त्याचा परिणाम हा अतिशय विपरीत परिणाम अमेरिकेवरती होणार आहे आणि सगळ्या जगावर होणार आहे. आणि भारतावर विशेषतः आता तुम्ही कल्पना करा, ज्या खूप लोकांना परत पाठवण्याचं चाललेलं आहे, मेक्सिको नंतर आणखी एक देश आहे कोलंबिया. मेक्सिको कोलंबिया नंतर तिसरा नंबर भारताचा आहे. आणि भारताचे तिथे जास्तीत जास्त बेकायदेशीर गेलेले जास्तीत जास्त लोक आहेत आणि आपण त्यांना खुश करण्यासाठी त्यांना परत घ्यायची तयारी सुरू केलेली आहे. मुद्दा इथे असा आहे की आपणही घाबरलेलो आहोत, कारण चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी आपल्याला काही त्याग करावा लागला तर तो आपण करायची तयारी दाखवली पाहिजे, ही त्यांची भावना आहे. मला असं वाटतं की या सगळ्या जी घुसळण चाललेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती, त्यामध्ये आपल्याला संधी उपलब्ध होणार आहे आणि आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती अनेक विरोधी गोष्टींना सामना अनेक आव्हानांचा सामनासुद्धा करावा लागणार आहे. त्यामुळे असा एक प्लेन निष्कर्ष नाही काढता येत. इट गोज बोथ वेज. सर, तुम्ही मोठे अर्थतज्ज्ञ आहात, जगभरात तुमचे सल्ले ऐकले जातात. तुमच्या घरातली परिस्थिती काय आहे? अर्थतज्ज्ञ कुठल्या म्हणजे ऐकलं जातं आणि बरेचदा अनेक घरात गृहमंत्रीच त्यांच्याकडेच अर्थ खातं असतं. तुमच्या घरातली परिस्थिती काय? याचं उत्तर माझ्या पत्नीने एकदा खूप छान दिलं होतं. माझ्या पत्नीने असं उत्तर दिलं होतं की मॅक्रो मॅनेजमेंट जी आहे ती सगळी आमचे यजमान करत असतात, पण मायक्रो मॅनेजमेंट आहे ती सगळी माझ्याकडे असते. मला वाटतं की हे फार उत्तम उत्तर आहे. बाय द वे, माझी पत्नी ही अर्थशास्त्र शिकवत असे एकेकाळी, नंतर ती लायब्ररियन झाली, पण ती आधी अर्थशास्त्र शिकवत असे. मला शिकवलं नाही तिने कधी, पण ती शिकवत असे. पण सर, म्हणजे आता आपल्या गप्पा संपत आल्या आहेत आणि म्हणजे वेळेच्यामुळं, पण जर आपण आमचा बापबद्दल बोललो नाही तर त्या फार अर्ध्या राहतील. 200 आवृत्त्या झाल्या त्याच्या. आणि म्हणजे हे कल्पनेच्या पलीकडचं आहे की एखादं मराठी पुस्तक, म्हणजे श्यामच्या आईच्या किती आवृत्त्या झाल्यात की 100 सुद्धा नाही. तर मराठी भाषेच्या इतिहासामधलं सगळ्यात जास्त आवृत्त्या आलेलं पुस्तक म्हणजे आमचा बाप. तुम्हाला म्हणजे काय वाटतं त्याचं यश कशात सामावलंय? का ते इतकं नाही, आधी त्याचं यश किती आहे ते सांगतो. मराठी भाषेमध्ये 201वी आवृत्ती आता आलेली आहे. ते 14 भाषांमध्ये गेलेलं आहे. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण मराठी भाषेतलं कुठलंही पुस्तक एवढ्या भाषांमध्ये गेलेलं नाही. 1-2 भाषांमध्ये गेलेलं आहेत फार फार तर, पण 14 भाषांमध्ये, म्हणजे भारतीय आणि परदेशी. आणि तुम्हाला माहिती आहे का, मराठीपेक्षा जास्त प्रति कोणत्या भाषेमध्ये विकल्या गेलेल्या आहेत? कोरियन भाषेमध्ये. मराठीपेक्षा जास्त? अरे सुपर डुपर बेस्ट सेलर. मराठीमध्ये 200 आवृत्त्या म्हणजे किती? 2 लाख. तिथे 3 लाखापेक्षा जास्त पुस्तकं विकली गेलेली आहेत. आणि टोटल संख्या जी आहे ती साधारण 8.5 लाख कॉपीज याच्या विकल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मिलियन कॉपीजच्या जवळपास जाणारं हे पहिलं पुस्तक आहे. आणि याच्यानंतर येणारं पुस्तक कित्येक योजने मागे आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की जगभरात जास्तीत जास्त प्रमाणावर गेलेलं पुस्तक कोणतं असेल मराठीतून गेलेलं, तर आमचा बाप आणि आम्ही हेच आहे. त्यामुळे हे त्याचं फार मोठं यश आहे आणि त्याचा मला आनंदाने अभिमान वाटतो. आता याचं नेमकं कारण काय असेल याचं मला नेमकं सांगता येत नाही, पण एक गोष्ट जरूर आहे. एक प्रसंगाने त्याचा मी मुद्दाम सांगू इच्छितो. कोरियाला मी गेलो होतो ऑफिशियल ट्रिपवरती. 2007 सालची गोष्ट असेल. कोरियामध्ये ते ऑलरेडी लोकप्रिय झालं होतं. त्यांनी मला अधिकृतपणे कुलगुरू असताना तिथे बोलावलं होतं आणि तिथे बोलावलं आणि 5-6 दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत मीटिंग्स, भाषणं, मुलाखती, परिसंवाद याच्यामध्ये चालले होते दिवस. आणि मला ते सोल शहरामध्ये ते कसं आहे ते पाहायची सुद्धा संधी मिळाली नव्हती. शेवटच्या दिवशी 6व्या दिवशी त्यांनी मला विचारलं की 5व्या दिवशी मला रात्री सांगितलं की उद्या
तुम्हाला ह्या 2 तासाचा ब्रेक आहे बरं का मध्ये, तर तुम्हाला काय करायला आवडेल? मी कपाळावर हात मारून घेतलं. 2 तासाच्या ब्रेकमध्ये तुम्ही काय करणार? मी म्हटलं ठीक आहे, मला मार्केटमध्ये जायला आवडेल. कारण मार्केटमध्ये गेल्यानंतर लोक जे भेटतात त्यातनं एक फिलिंग येतं ना देशाचं. या कॉन्फरन्सचं काही खरं नाही किंवा अशा बंद याच्या तिथे प्रत्यक्ष लोकांमध्ये. मग त्यांनी एक दुभाषी तरुणी दिली आणि मला पाठवण्यात आलं तिथे मार्केटमध्ये. त्या मार्केटमध्ये मी गेलो, ती मी उतरून चालायला लागलो तर येणारे जाणारे मला अभिवादन करत होते. यु नो, मेनी ऑफ देम वेअर रेकग्नायझिंग मी अँड आय वॉज व्हेरी सरप्राईज. जरा पुढे गेले तर 2 ज्येष्ठ, म्हातारे म्हणत नाही मी, कारण मी आता तिथे जाऊन पोचलेलो आहे, मला जरी वाटत नसलं तरी, तर 2 असे ज्येष्ठ नागरिक कोरियन धावत आले आणि तरातरा आले आणि ते माझ्याशी बोलायला लागले कोरियन भाषेमध्ये. तर मी गोंधळून गेलो अर्थात. मग या तरुणीने मला सांगितलं, ते म्हणतायत की ते तुम्हाला त्यांच्या दुकानामध्ये बोलावत आहेत. मी म्हटलं ही मार्केटिंगची तर परिसीमा झाली, तुम्ही रस्त्यावरच्या लोकांना पकडायचा प्रयत्न करतात. मी मला किल्ला कोड वगैरे दिसायला लागलं समोर. म्हटलं ही काय अवस्था आहे? तर मी तिला सांगितलं आणि तिने त्यांना सांगितलं, अरे बाबा मला काही विकत घ्यायचं नाही आहे, त्यामुळे मी यायचा प्रश्नच नाही. मग त्यांनी तिला कोरियनमध्ये सांगितलं आणि मग तिने मला सांगितलं की नाही नाही नाही, तुम्ही काही विकत घ्यावा अशी अपेक्षा नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या दुकानाला पदस्पर्श करावा, यू शुड ग्रेस द शॉप. अरे ग्रेस द शॉप. आणि ते ज्येष्ठ नागरिक म्हटलं, तर म्हटलं ठीक आहे 2 मिनिटासाठी मी येतो. मी त्या दुकानात गेलो आणि तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यातला एक अत्यंत सर्वोच्च बिंदू म्हणता येईल असा अनुभव मी तिथे घेतला. तिथे मी दुकानात गेलो, काही गर्दी नव्हती, सकाळी 10:30 वगैरे वाजले होते आणि तिथे कोणी नव्हतं. मध्ये मोठं टेबल होतं, त्या टेबलाजवळ गेलो मी. त्यांनी अर्थात फोटो काढायला सुरुवात केली नेहमीप्रमाणे आणि तिथे जाऊन मी पाहिलं ते कागदाची चळत तिथे होती टेबलावरती. तर मी अशी पाहिली, अरे त्याच्यामध्ये माझा फोटो असलेले जे वृत्तांत वर्तमानपत्रात आले होते वेगवेगळ्या कॉन्फरन्सबद्दलचे, ते सगळे कोरियन भाषेतले पेपर कटिंग कापून प्लेन कागदावर चिकटवून तिथे ठेवले होते. आय वॉज व्हेरी सरप्राईज. मग मी विचार केला की माझा भारतीय मन की हे बनावं असेल का, हे ऑर्केस्ट्रेटेड असेल का. पण मी विचार केला, कालपर्यंत त्यांना माहिती नव्हतं रात्री. आत्ता त्यांनी रात्री सुचवलं आणि आज सकाळी आपण आलेलो आहोत. तरीसुद्धा मला राहवलं नाही म्हणून मी त्यांना विचारलं मी की वाय आर यू डुईंग दिस. त्यांनी मला जे उत्तर दिलं ना, त्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर सामावलेलं आहे. ते मला म्हणाले, दोघांनी सांगितलं की आमची जी मुलं आणि नातवंड आहेत त्यांना आम्ही हे पाठवणार आहोत. त्यांना कळलं पाहिजे बाप आणि मुलगा यांच्यामधले संबंध कसे असावेत आणि कसे असू शकतात, हे त्यांना कळावं असं आम्हाला वाटतं. काय म्हणता तुम्ही? पहा, म्हणजे आपण म्हणतो की विश्व, आता तुम्ही कल्पना करा की मुंबईच्या बकाल वस्तीत वाढलेल्या मला आणि माझ्या बापाला कोरियामधल्या कुटुंबामध्ये त्यांना तसं नातं जपावंसं वाटतं. म्हणजे जागतिक साहित्य आणखी कशाला म्हणतात? मला असं वाटतं की निळू फुलेंनी फार छान सांगितलं ना की आदर्श आई कशी असावी ते श्यामच्या आईतनं कळतं आणि बाप कसा असावा ते आमचा बाप म्हणणं कळतं. ॲब्सोल्युटली. पण तुम्ही पहा, तुम्हाला माहिती आहे का, वसंत बापटांनी 1993 साली पुस्तकाचं प्रकाशन होताना सांगितलं होतं की मराठी भाषेतल्या ज्या जागतिक आपल्या मराठी भाषेच्या इतिहासातल्या टॉप 5 पुस्तकांपैकी एक पुस्तक होणार आहे. हे 93 साली त्यांनी सांगितलं होतं. आणि ते सगळ्यांचं मी या नवीन आवृत्तीमध्ये, खरं म्हणजे मी आज आणायला पाहिजे होती ती आवृत्ती, त्यामध्ये ते सगळ्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आणि यु नो, इट हॅज रीच नॉट ओन्ली, म्हणजे समीक्षकांनी तर गौरवलंच, पण सर्वसामान्य लोकांमध्ये. तुम्हाला माहिती आहे का, आत्ता 3 पिढ्या आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक वाचून प्रोत्साहित झालेल्या आहेत, त्यांना एन्करेजमेंट मिळालेलं. आता 4थी पिढी चाललेली आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी मला व्हिडिओज आलेले आहेत, मी तुम्हाला दाखवू शकतो ते व्हिडिओ. गडचिरोली आणि पालघर या 2 ठिकाणच्या मुलींच्या हातामध्ये, गणवेश घातलेल्या मुली आहेत, त्यांच्या हातामध्ये आमचा बाप आहे आणि त्यांनी सांगतायत त्या व्हिडिओमध्ये की आम्हाला मोठं झाल्यानंतर नरेंद्र जाधवांसारखं व्हायचं आहे आणि ते आमचे आदर्श आहेत. हे आणि त्याचवेळी 2 महिन्यापूर्वी मला कोरियन भाषेतून एक पत्र इंग्लिशमध्ये आलेलं आहे की बाय द वे, कोरियामध्ये हे तर लोकप्रिय आहेच, पण त्यांनी कुमारांसाठी एडिशन काढलेली आहे, कुमारांसाठी.
इंग्लिशमध्ये नाही, मराठीमध्ये नाही, पण कोरियामध्ये कुमारांची वेगळी एडिशन आहे. ते शाळेमध्ये लावलेलं आहे. इथेही शाळेत लावलं होतं बरीच वर्ष, पण तिथे शाळेत लावलेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची यादी करून त्या इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर करून त्या टीचरने मला पाठवलेली आहे. सो यु नो इट्स अ ग्रेट फिलिंग हॅविंग रीच सो मेनी पीपल. सो पीपल ऑल ओव्हर, ते मी अर्थज्ञ काय वाटेल ते बाकीचे आहेत ना पदं किंवा हे सगळी एका बाजूला राहतात. लोक म्हणतात ते सगळं ठीक आहे हो, आमचा बाप आणि आम्ही यु नो. आणि मला ही माझ्या परिश्रमाची खूप मोठी पावती आहे असं मला वाटतं. तुम्हाला तुमची ओळख काय म्हणून असावी असं वाटतं? एक चांगला माणूस. ते ठीक आहे, चांगला माणूस तर, पण आता तुमचं इतकं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाही असं भ्रमंती मलाही सांगता केल्यानंतर- येत नाही ना की मी अर्थतज्ञ आहे, मी शिक्षणतज्ञ आहे, मी समाजशास्त्रज्ञ आहे, मी लेखक आहे, मी तत्वचिंतक आहे. आणि एक सांगायचं राहिलं मोठं की मी कॉन्स्टिट्यूशनवर, भारतीय संविधानावर 60 तासांची वेबसिरीज केलेली आहे आणि ती 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये आता प्रसारित होऊ घातलेली आहे. आणि त्याची निर्मिती मी केलेली आहे. त्यातला अँकरमनसुद्धा मीच आहे. ती इंग्लिशमध्ये केलेली आहे आणि 10 भाषांमध्ये जाणार आहे. ती लवकरच प्रसारित होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे सगळे रोल मी केलेले आहेत. त्यापैकी कुठला मी आहे मला माहिती नाही आहे. त्यामुळे मी चांगला माणूस हे कॉमन फॅक्टर, लिस्ट लसावी म्हणता येईल तसं लसावी काढतो की एक चांगला माणूस, वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेला. आणि 44 पुस्तकं मी लिहिलेली आहेत. ती 50 पुस्तकं मला करायची आहेत. 51वं पुस्तक माझं आत्मचरित्र असणार आहे. सो दॅट इज द टार्गेट अँड आय एम वर्किंग ऑन दिस ॲज मिशन्स. तुमच्याशी गप्पा मारताना किती वेळ आपण गप्पा मारू शकू असं सांगण्यासारखं तुमच्याकडे आहे. आणि म्हणजे सगळ्यांना ऐकायला तर नक्कीच आवडेल. पण तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा सगळ्याच पूर्ण होतील आणि कायम तुम्हाला सगळ्यांच्या सदिच्छांच्या जोरावर आणि तुमच्या आतल्या सतत काहीतरी नवं करण्याच्या वृत्तीमुळं ते घडत गेलेलं आहे. तर ते तसंच पुढं घडत राहू. आणखीन पुढच्या वेळेला जेव्हा लवकरच आपण येऊ तेव्हा भेटू, म्हणजे त्यावेळेला आणखीन काहीतरी नवीन असंच आम्हाला ऐकायला मिळेल अशी खात्री आहे. तर धन्यवाद आलात त्याबद्दल. इथे येऊन तुमच्या सगळ्यांची बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी ABP माझाचा त्यांचे आभार मानतो. विशेषतः तुमचे आभार आणि तुम्ही सगळ्यांनी उत्तम प्रश्न विचारले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. नक्कीच सर. आणि जसं आता सरांनी पण सांगितलं की पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा, पुस्तकाच्या हाफ सेंचुरीसाठी शुभेच्छा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि जसं तुम्ही ठामपणा आणि त्याच्याबरोबरच अव्वल होण्याचा ध्यास या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहेत. आज इकडे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. मनापासून आभार आणि पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. धन्यवाद. यासोबत क्विक हिल प्रेझेंट्स माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, छोकरा साबण, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार या कार्यक्रमामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.